नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाज्योतीच्या साईटवर दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध झाले आहे। हे परिपत्रक आहे आपल्या ज्या चाळणी परीक्षा झालेल्या आहेत, TRTI असो, बार्टी असो, सारथी किंवा महाज्योती या संस्थेमार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली होती 2024-25 मध्ये, या परीक्षेमध्ये प्राप्त झालेले गुण पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानंतर खाली काय दिलेलं आहे तर निकालासाठी, परीक्षांच्या निकालासाठी वापरण्यात येणारी सामान्यीकरण प्रक्रिया पद्धती कशी असणार आहे। या ठिकाणी बघा, एका दिवसात एकापेक्षा जास्त शिफ्ट मध्ये उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे सापेक्ष गुण निर्धारित करून त्यांना समपातळीवर आणण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यीकरण होय। तर सोप्या भाषेमध्ये नॉर्मलायझेशन कसे असते हे आपण समजून घेणार आहोत। या ठिकाणी बघू शकता, ज्या शिफ्ट मधील प्रश्नपत्रिकेमधील प्रश्न वगळण्यात आलेले आहेत त्यांचे गुण आपल्याला पुढील सूत्रानुसार परिगणित केले जाणार आहेत। म्हणजे ज्या प्रश्नांवर आपण काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले आहेत त्या प्रश्नांचे उत्तरे जर खरेच बरोबर करून मिळणार आहेत आणि आपल्याला त्याचे मार्क मिळणार आहेत, तर त्यासाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया त्यांनी दिलेली आहे। नॉर्मलायझेशन हे आता विविध शिफ्ट मध्ये परीक्षा झालेली आहे। जर एखादी शिफ्ट असेल, सकाळची शिफ्ट जर MPSC परीक्षेची जर सोपी आली असेल आणि दुपारची शिफ्ट जर अवघड आली असेल, तर मित्रांनो सोप्या शिफ्ट मधील विद्यार्थ्यांनी जी परीक्षा दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी होतील आणि अवघड शिफ्ट ज्या विद्यार्थ्यांची होती त्या विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढणार आहेत आणि त्यांना समपातळीवर आणले जाणार आहे। ही प्रक्रिया म्हणजेच सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन होय। मित्रांनो, अशा पद्धतीने नॉर्मलायझेशन होऊन आपल्याला आपली लिस्ट जाहीर केली जाणार आहे। त्यामध्ये आपला रॉ स्कोअर म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत आणि आपली शिफ्ट जर अवघड असेल तर आपले मार्क्स वाढून आपल्याला नॉर्मलाइज स्कोअर बघायला मिळणार आहे। आणि त्याच पद्धतीने आपली शिफ्ट जर सोपी आलेली असेल तर आपले मार्क्स कमी होणार आहेत आणि आपल्याला नॉर्मलाइज स्कोअर मिळणार आहे। असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि तुम्हाला ही PDF बघायची असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। त्या ठिकाणी असेच माहितीपूर्ण PDF मिळत असतात। धन्यवाद।